CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आलीय। शहराच्या अत्यंत गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत आज अचानक भीषण आग लागली। या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील 5 ते 6 दुकाने आगीच्या विळख्यात सापडली असून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे। आज दुपारी बाजारपेठेत नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना एका दुकानातून अचानक धूर निघू लागला। वारा असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटात शेजारील दुकानांनाही आपल्या कचाट्यात घेतले। आगीचे लोळ इतके भीषण होते की संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते। यामध्ये कापड, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। आग विझवण्यासाठी पाण्याचे टँकर पाचारण करण्यात आले। आगीची भीषणता पाहता स्थानिक युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी मदत केली। तब्बल तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले। या दुर्घटनेत 5 ते 6 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। दुकानातील साठवून ठेवलेला माल आणि फर्निचर जळाल्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। ऐन व्यवसायाच्या हंगामात ही घटना घडल्याने व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे। आगीचे कारण अस्पष्ट। ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। पोलीस आणि महसूल विभाग या घटनेचा सविस्तर पंचनामा करत असून आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।